नमस्कार, मी रवजवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा जो एसआयचा फॉर्म धरून बीएलओ कडे दिला असेल, तर हा आपण बीएलओ कडे दिलेला फॉर्म हा बीएलओ ने सबमिट केला किंवा नाही हे आपण आपल्या मोबाईलने स्वतः चेक करू शकतो। तर हा जो एसआयचा फॉर्म जो आपण बीएलओ कडे भरून दिलेला आहे, हा त्यांनी सबमिट केला की नाही हे आपण आपल्या मोबाईलने 2 मिनिटात चेक करू शकतो। तर हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। चला तर मग बघूया ते कसं चेक करायचं। तर मित्रांनो, आपला एसआर फॉर्म सबमिट झाला की नाही हे बघण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर क्रोम ब्राउझरवर यायचं आहे। तर क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर इथे सर्च बारमध्ये आपल्याला वोटर असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर इथे वोटर इलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाईट जे वरती दिसते यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। वेबसाईट इथे ओपन झालेली आहे। तर ही अधिकृत वेबसाईट आहे। तर या वेबसाईट पोर्टलवर आल्यानंतर इथे वोटिंग कार्डमध्ये काही करप्शन करायचं असेल, म्हणजे सुधार करायचे असेल, ते सुद्धा आपण इथं 8 नंबर फॉर्म भरून आपण ते करप्शन करू शकतो। तर इथे बघा 6 नंबर फॉर्म आहे, 7 नंबर फॉर्म आहे आणि 8 नंबर फॉर्म आहे आणि 12 नंबर फॉर्म आहे। तर अशा प्रकारचे या वेबसाईटवर येऊन आपण सुधारणा सुद्धा करू शकतो। तर आता आपल्याला फक्त आपला एसआयचा फॉर्म सबमिट झाला की नाही हे चेक करायचं आहे। तर हे चेक करण्यासाठी आपल्याला सर्वात वरती जे ऑप्शन हे दिसत आहे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आल्यानंतर इथे मोबाईल नंबर किंवा आपल्याला इपिक नंबर म्हणजे आपल्या ओळखपत्रावर जो आयडी नंबर असते तो आयडी नंबर किंवा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे। तर मी मोबाईल नंबर टाकलेला आहे। तर हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे ह्या कॅप्चा आपल्याला पाहून जसं तसा टाईप करायचा आहे। तर हा कॅप्चा टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपल्या मोबाईलवर जो ओटीपी येईल तो एंटर ओटीपी इथे आपल्याला टाकायचा आहे। तर आता ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आता एसआय 2026 ऑनलाईन फॉर्म यावर आपण आलेलो आहोत। तर इथे आल्यानंतर इथे सिलेक्ट स्टेट, तर यामध्ये आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे। स्टेट निवडल्यानंतर आता इथे आपला इपिक नंबर टाकायचा आहे। तर आता हा आपला इपिक नंबर म्हणजे आपल्या वोटर आयडी वर जो नंबर असते तो ओळखपत्र नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि या सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा, सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे माहिती आलेली आहे, युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर बीएलओ, म्हणजे आपला जो फॉर्म आहे हा ऑलरेडी बीएलओ ने सबमिट केलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्याला बीएलओशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे हा जो आपला फॉर्म हा सबमिट झाला किंवा नाही हे आपल्याला इथून आपल्याला चेक करता येते। तर अशा पद्धतीने आपण आपला एसआयचा फॉर्म हा आपल्या मोबाईलने स्वतः 2 मिनिटात चेक करू शकतो। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।